जानेवारी 2014 मध्ये वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या तीव्र आंदोलनामुळे शिक्षण संचालक विभाग महाराष्ट्र राज्य यांनी 1282 मुलांची यादी जाहीर केली होती। राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे आणि मागणी असलेल्या संबंधित जिल्ह्यांमध्ये डीएड सीईटी पात्र उमेदवारांना अस्थापना देण्यात आल्या। यातील काही जिल्हा परिषदांनी अस्थापना मिळालेल्या या उमेदवारांना शिक्षकपदी नियुक्त्या दिल्या। पुणे, ठाणे आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणच्या अस्थापना मिळालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्त्या नाकारण्यात आल्या। पुणे, ठाणे, पिंपरी चिंचवड येथील प्रशासन आणि शिक्षण विभाग यांच्याकडे यासंबंधी पाठपुरावा केला असता तेथील प्रशासनाकडून बिंदू नामावलीचं काम चालू आहे या सबबीखाली या सर्व सीईटी पास उमेदवारांच्या शिक्षक पदाच्या नियुक्त्या नाकारल्या। परंतु वस्तुस्थिती अशी आहे की पुणे जिल्हा परिषद प्रशासनाला आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षकांना नियुक्त्या द्यायच्या आहेत। डीएड सीईटी झाली। या डीएड सीईटी मध्ये काही प्रश्न चुकले होते। प्रश्न चुकल्यामुळे रिचेकिंगची आम्ही मागणी केली होती। रिचेकिंग झाल्यानंतर याच्यामध्ये 3300 मुलं पास झाले होते। या मुलांना नियमाप्रमाणे शिक्षण विभागाने शिक्षक म्हणून नियुक्त्या द्यायला हव्या होत्या, परंतु शिक्षण विभागाने नकार दिला। हा मुद्दा न्यायालयात गेला आणि न्यायालयाने निकाल दिला की या 3300 मुलांना शिक्षण सेवकपदी नियुक्त्या द्या असा आदेश दिला। आदेश दिल्यानंतर शिक्षण विभागाने जशा पद्धतीने जागा रिक्त होतील तशा पद्धतीने या सर्व उमेदवारांना शिक्षण सेवकपदी नियुक्त्या देणं आवश्यक होतं। शिक्षण विभागाने सुरुवातीच्या टप्प्यात 1700 मुलांना नियुक्त्या दिल्या आणि याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये शिक्षक पदाच्या जागा रिक्त असताना शिक्षण विभाग नियुक्त्या देण्यास टाळाटाळ करत होता। आम्ही असंख्य वेळा चर्चा केली, निवेदनं दिली, आंदोलनं केली, उपोषणं केली। याच्यानंतर शिक्षण विभागाने 1282 मुलांची यादी लावली आणि संबंधित जिल्ह्यामध्ये आस्थापना दिली। आस्थापना दिल्यानंतर या सर्व मुलांना नियुक्त्या देणं आवश्यक होतं। याच्यातल्या काही मुलांना संबंधित जिल्ह्याने नियुक्त्या दिल्या, पण काही मुलांना संबंधित जिल्ह्यांनी नियुक्त्या दिल्या नाहीत। याच्यामध्ये पुणे जिल्हा आहे, याच्यामध्ये ठाणे जिल्हा आहे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे। या ठिकाणच्या उमेदवारांना संबंधित प्रशासनाने नियुक्त्या दिल्या नाहीत की ज्या द्यायला हव्या होत्या। म्हणून सीईटी पास विद्यार्थ्यांना नकार दिला जात आहे। उच्च न्यायालयाने डीएड सीईटी पास उमेदवारांना शिक्षकपदी नियुक्त्या द्या असा आदेश दिला असताना आणि आंतरजिल्हा बदलीवर स्थगिती दिली असताना कायद्याच्या पळवाटा शोधत आहेत। जिल्हा परिषद प्रशासन आणि शिक्षण संचालक विभाग या सर्व विद्यार्थ्यांना नियुक्त्या नाकारण्यात आहे। शिक्षकपदी नियुक्त्या मिळाव्यात म्हणून वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वाखाली 6 जुलै 2015 पासून स्फूर्ती निकम, जनार्दन जाधव आणि वैभव टोनपे शिक्षण आयुक्त कार्यालय बालभारती समोर अमरण उपोषणास बसले आहेत। उपोषणाच्या 7व्या दिवशी वैभव टोनपे यांची प्रकृती गंभीर झाली असता त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तसेच आंदोलनाच्या 9व्या दिवशी जनार्दन जाधव यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांनाही ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून स्फूर्ती निकम यांची प्रकृती गंभीर आहे। हे आंदोलन अत्यंत गंभीर वळणावर असून त्यावर शिक्षण आयुक्त आणि शिक्षण संचालक विभाग यांच्याकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही। तसेच या आंदोलनात महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी असून रात्री त्यांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी प्रशासनाकडून घेतली जात नाही। सी मूव्हीज अँड न्यूज साठी प्रतिनिधी सज्जाद सय्यद, पुणे।